हरे कृष्णा. श्री श्री चैतन्य शिक्षाष्टकमचा 3रा श्लोक आपण आज वाचणार आहोत. तृणादपि शुनीचेन. तृणाद अपि, तर तृणात अधिक अपि. तृण म्हणजे गवताचं पात. तृणाद अपि म्हणजे गवताच्या पात्यापेक्षा. तर मनुष्याने हे जे भगवंतानी दिलेलं हरिनाम आहे, आपल्याला त्याच्यामध्ये सर्व दिव्य शक्ती घालून दिलेल्या आहेत भगवंतांनी. तर हे हरिनाम घेताना मनुष्याने कशा रीतीने मनाच्या कुठच्या अवस्थेत हे हरिनाम घ्यावं, म्हणजे त्याला त्याचा पूर्ण लाभ होऊ शकेल, हे या 3ऱ्या श्लोकात चैतन्य महाप्रभू समजवताना म्हणतात. तृणाद अपि सुनीचेन. तर सुनीचेन म्हणजे काय आहे? हीन, कनिष्ठ मानणे. तर तृणादपि सुनीचेन म्हणजे मनुष्याने स्वतःला गवताच्या पात्याहूनही हीन समजावे. तरोर अपि सहिष्णुना. तरु म्हणजे वृक्ष, झाड. तरोर अपि म्हणजे झाडाप्रमाणे, वृक्षाप्रमाणे. सहिष्णुना सहनशील असावे. तर मनुष्याने एखाद्या वृक्षाप्रमाणे सहनशील असावे. अमानिना म्हणजे अहंभाव, अभिमान न बाळगता. तर कोणतीही मानाची अपेक्षा न करता. मान देणं म्हणजे सर्वांना मान देणे. तर मनुष्याने स्वतःला कोणाचाही मान घेण्याची अपेक्षा करायची नाही, मात्र त्यांनी इतरांना मान देणे म्हणजे मान देत राहायचं. मान देण्यासाठी तत्पर असायला हवं. आणि ह्याचा परिणाम काय होईल? कीर्तनीय सदा हरी. सदा म्हणजे सदैव. कीर्तनीय हरी म्हणजे जे कीर्तन करणे आहे, कोणाचं? हरी, भगवान श्रीकृष्णांचं पवित्र हरिनाम घेणे आहे, ते तो मनुष्य अशा मनाची अशी अवस्था असेल तर अखंडरित्या सदा सदैव करू शकतो. तर हा श्लोक वाचूया आपण. तृणादपि सुनीचेन. तरोरपि सहिष्णुना. अमानिना मान देन. कीर्तनीय सदा हरिही. भाषांतर. मनुष्याने स्वतःला गवताच्या पात्याहूनही हीन समजावे आणि मनाच्या अशा नम्र अवस्थेत पवित्र भगवन नामाचे कीर्तन करावे. त्याने मानाची अपेक्षा न ठेवता कोणताही अहंभाव न बाळगता एखाद्या वृक्षाप्रमाणे सहनशील असावे आणि इतरांना सर्व प्रकारे मान देण्यास तत्पर असावे. मनाच्या अशा अवस्थेत मनुष्य अखंड हरिकीर्तन करू शकतो. श्री श्री चैतन्य शिक्षाष्टकम की जय. हरि बोल.